नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील 3 गावच्या लोक 250 लोकांना स्टोन क्रशरच्या त्रासामुळे आणि प्रशासन या ग्रामस्थांना कुठलीही दाद देत नसल्यामुळे वाई तालुक्यापासून मुंबईपर्यंत पायी ग्रामस्थ निघालेले आहेत. त्या ठिकाणचं स्टोन क्रशर बंद करण्यासाठी. या स्टोन क्रशरमुळं धुळीचं साम्राज्य होत आहे. त्यांची जनावरं मरत आहेत. रात्री अपरात्री जे ब्लास्टिंग होतंय यामुळं मुलं वृद्ध व्यक्ती दचकून उठत आहेत आणि अशा या द्विधा स्थितीमध्ये इथले जे ग्रामस्थ आहेत हे मुंबईकडे निघालेले आहेत मंत्रालयावर. तर आम्ही जाणून घेणार आहेत. काय नाव तुमचं आणि काय सांगाल? नमस्कार, माझं नाव विक्रम पार्टे. मी एकसरगावचा रहिवासी आहे. गेली 3 वर्ष आम्ही स्टोन क्रशरच्या बाबतीत लढा देत आहे आणि कोणीही आमची दखल घेतली नाही. त्यामुळे आम्ही आता गेले 8 दिवस पायी प्रवास करतोय आमच्या गावापासून ते मुंबई मंत्रालयापर्यंत. आमच्या एवढे 3 मागण्या आहेत महत्त्वाच्या, की जो ब्लॅक स्टोन क्रशर आमच्या इथे चालू आहे आणि तो बंद करावा. यासाठी आम्ही 3 वर्ष झगडलो, शासनाकडे दाद मागितली, पण कुणीही आम्हाला काही त्याच्याबद्दल म्हणजे सपोर्ट केला नाही. तर बरेच जण आमच्याकडे आले, भेटले आम्हाला, ठीक आहे आम्ही बंद करू किंवा हे करू. पण गेले 8 दिवस आम्ही भर पावसात चालतोय. आमच्या सगळ्या लेडीज चालू आहेत. कुणाच्या पायाला फोड आले, कुणाला त्रास झाला. आमच्या एक लेडीज आहेत त्यांना अटॅक आला चालूमध्ये. पण परंतु तरी सुद्धा अजून शासनाला जाग नाही आली आणि आम्ही निर्धार केला आहे की जोपर्यंत आम्हाला दाद मिळत नाही किंवा जोपर्यंत ब्लॅक स्टोन क्रशर बंद हा आदेश आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. आमचा मोर्चा असाच कंटिन्यू चालू ठेवणार आहे. तरी आम्ही सगळ्यांना विनंती आहे की जनतेने आम्हाला यामध्ये सहभाग घेऊन आम्हाला सपोर्ट करून ही आमची दाद शासनापर्यंत पोहोचवावी आणि शासनाने याच्याबद्दल आम्हाला योग्य तो निर्णय द्यावा अशी आमची अपेक्षा आहे. तुमचे स्थानिक आमदार कोण आहेत आणि आमदाराकडे तुम्ही गेला होता? आमचे स्थानिक माननीय श्री मकरंदाबा पाटील त्यांच्याकडे सुद्धा आम्ही दाद मागितली, पण त्यांच्याकडून पण आम्हाला काही रिस्पॉन्स नाही मिळाला आणि आता आम्ही तो रिस्पॉन्स मागण्यासाठीच किंवा ती दाद मागण्यासाठीच पुढेपर्यंत आलो. जर त्यांनी त्यावेळेला विषय हा मिटवला असता तर आम्हाला इथपर्यंत जायची काही गरज नसती लागली. जिल्हा गोन खनिज विभाग असतो, जिल्हा गोन खनिज विभागामध्ये तुम्ही तक्रारी दिल्यात का? आम्ही प्रत्येक विभागाकडे तक्रार दिलेली आहे आणि प्रत्येक विभागाकडून आम्हाला उडवाउडीची उत्तर आलेली आहेत आणि जेवढे अहवाल दिलेले आहेत ते सगळे चुकीचे दिलेले आहेत. ते जे स्टोन क्रशर आहे ते कुणाच्या मालकीचं आहे? नाव काय? स्टोन क्रशर अश्विनी सावंत मॅडम त्यांच्या नावाचं आहे आणि त्यांना थोडं सपोर्ट असल्यामुळे, म्हणजे आता कुठला सपोर्ट आहे हे माहीत नाही, की एवढा मोठा की आज 3 गावं पायी पायी चालत जवळजवळ 140 किलोमीटरचा प्रवास आम्ही पार केला तरी सुद्धा कोणी दखल घेत नाही एक छोट्याशा क्रशरसाठी. म्हणजे याचा अर्थ तुम्ही समजून जा की त्यांना काय पॉवर आहे किंवा त्यांच्या मागे कोण असेल किंवा काय असेल हे आम्हाला काय माहीत नाही. तर या ठिकाणी महिला आहेत, वृद्ध महिला पण आहेत आणि स्टोन क्रशरमुळे यांचं जीवन विस्कळीत झालेलं आहे. काय नाव, कुठून निघालात आणि कुठं चाललं? वायवरून आलोय आम्ही. मला दम लागल्यामुळं मला काही घडाघडा बोलता येईना. तर तो खडी केसर हा बंद झाला पाहिजे एवढी आमची मागणी आहे. मला काय जास्त म्हणजे असं काय नाव तुमचं, काय सांगा? हा. घाडगे. बरं, काय सांगाल, कुठं निघालात? आम्ही निघालो केशर बंद करायला. हा. या आता हे परवड बघताय ना आमची ही आणि काय सांगितलं पाहिजे. तर काय मावशी तुमचं नाव काय सांगा? आमचं ताराबाई घाडगे. आता हे केशरसाठी आमच्या बायाला फोड आले तरी हे केशर बंद व्हावा आमची एवढीच मागणी. बाकी काय केशरमुळे, ह्या क्रशरमुळे काय काय त्रास होतोय आम्हाला. काय त्रास काय? होतोय, दमा लागतोय, धूळ उडती आणि जनावर आमचे मरण झालेत, मरलीत काय तरी त्यांना कानावाली नाही ह्या डोळ्यामुळं. हा, काय नाव तुमचं, काय सांगा? वंदनावरे. हा. आम्हाला क्रीचर खानमुळे खूप त्रास होतोय. आमची जमीन नापीक झाली. आमची जी पाण्याची टाकी आहे ती पाण्याची टाकी त्याच्याजवळ आहे, घरं जवळ आहेत आणि गायरान आहे. त्या गायरांना क्रेचरमुळं गायरांवर धूळ पडते, त्याच्यामुळं गुरांना चरता येत नाही, तो चारा खाता येत नाही. त्याच्यामुळं गुरांना तिथं गेली तरी तिथं शॉक वगैरे लागून मेलेली आहेत गुरं, शेराड्या मेल्यात, बकरी मेलेली आहेत. तर एक आम्हाला त्याचा न्याय पाहिजे. क्रेशर बंद होण्याचा आम्हाला एक न्याय पाहिजे आणि एवढंच आमचं. काय नाव तुमचं, कुठं निघालं? हे दुबाईवर हा, कुठं चाललात, कशासाठी चाललं? कशासाठी आम्हाला न्याय देतच नाहीत. आम्ही कुठं कुठं फिरलोय केशर बंद करायचं, तिथं जाऊन त्यांच्यापाशी जगाडतोय तरी ते आम्हाला डकाबुच्या करून लावतात. तिथं जाऊन पण जाग्यावर आमचं काय ऐकतच नाही. तर मग
पोलीस किती येतात, काय किती होते, ह्यानं उचलायचं त्यानं उचलायचं, बाजू लावा. म्हणजे आमची तिथनं आम्ही ह्याच्यापर्यंत आलो ना, वेळेपर्यंत आलो तरी आम्हाला कुणी विचारलं नाही. 2 दिवस आम्ही चालत होतो ना, आम्हाला कुणी विचारलं नाही. जेव्हा शिरवळमध्ये आलो ना तेव्हा आमची चौकशी झाली. म्हणजे आता या अशी चौकशी होत होत किती दिवस जाणार हे आम्हाला म्हणायचं. मग आम्हाला न्याय मिळणार आहे का नाही मिळणार? काय नाव तुमचं, काय अडचणी? आमचं बघा, क्रेशरमुळं आमची नुकसान होती, शेतीची नुकसान होती, आमच्या गुराढोरांना त्रास आहे, मुलाबाळांना आहे, आमच्या घरांना त्रास आहे, रात्रीचे ब्लास्टिंग उडावतात. पण शेतात आज 3 वर्ष झाले आज आम्ही झटतोय, पण आम्हाला कोण न्याय देत नाही. आम्ही आज सरकारने आज बहिणी मानल्यात, ह्या बहिणी रस्त्यावर आल्यात, ह्याचा विचार केला नाही. म्हणूनच आम्ही आता काय केलंय, रक्षाबंधन आलोय म्हणून भावांनी आता रस्त्याने या, आम्ही राख्या बांधाय तुम्हाला समर्थ आहे, पण तवर आम्हाला जीवदान द्या. कळलं? लय त्रास खाल्ला नको ते आम्हाला यांनी त्रास दिलेला आहे, आम्हाला याच्यात न्याय कोण साहेब देत नाही. आम्हाला ही न्याय मिळाली पाहिजे, देताय का नाही ती सांगा आम्हाला. आम्ही आपलं काय करायचं जीवाला आमच्या ती करतो. तर स्टोन क्रशर मुळे काय काय समस्याला सामोरं जावं लागतं तुम्हाला? समस्याला म्हणजे तिथं हे चालू केले त्यांनी मिशन. आम्ही महिला सगळ्या गेलो की लगेच फोन करून पोलीस प्रशासन बोलावतात, महिलांना उचलून नेतात, हाणमार करतात. परत आमच्या मुलांवर बरेच कारवाई केलेल्या आहेत. मुलं आमची आत घातली, नोकरीला लागणाऱ्या मुलांनी माग आली. म्हणजे आम्ही त्रास काढायचा तरी कशाचा काढायचा. धुळीमुळे काय काय त्रास होतो? धुळीमुळे सगळ्या पिकांवर धूळ बसून फार नाश झालेला आहे पिकांचा. जनावरांच्या खाण्याचं तर काहीच राहिलेलं नाही चाऱ्यावर. माणसांना काय आजार? माणसांना आजार म्हणजे त्या धुळीमुळे नाका तोंडात जाऊन बारक्या लहान बाळांना आजार व्हायला लागलं. तर सरकारकडे काय मागणी? आता तुम्ही मुंबई, सरकारकडे आमची एवढीच मागणी आहे की आमची खाण बंद करावी. काय नाव तुमचं, काय सांगा? गणूबाईवरे. कुठं निघालात तुम्ही, काय मागणी? आम्ही निघालो न्यायला. सगळ्या गावापरास काय ती एकटी बाय त्या आमदारांना हे का काय येईल तिला जगावते तर आम्हाला मारतात का काय? ढोरं आमची आज बांधून आम्ही घरी आलो. आज 9 दिवस झाले. नमस्कार, मी सुनीता वरे. आम्हाला ब्लॅक टोन प्रेशरमुळे त्रास होत आहे, धुळीचा, चाऱ्याचा, ह्याचा. आम्ही कुठल्या पक्षाची लढाई करत नाही, तर आम्हाला आमच्या हक्काची, अस्तित्वाची, गावाची आणि निसर्गाची ह्याचा लढा आहे हा. तर आम्हाला हा न्याय मिळालाच पाहिजे. आमच्या 3 परवानग्या आहेत. ब्लॅक स्टोन क्रेशर मागण्या, ह्या 3 मागण्या आहेत की ब्लॅक स्टोन क्रेशर हा बंद झालाच पाहिजे, रद्द झाल्या, लेखी परवाना पाहिजे. आणि जे आमच्या मुलांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत ते माघारी घेतले पाहिजेत. आणि हे सगळं प्रशासकीय अधिकारी आहेत, सर्व पोलीस अधिकारी आहेत, यांचं निलंबन झालंच पाहिजे. त्यासाठीच आम्ही मंत्रालयात चाललेलो आहे. काय नाव तुमचं, काय सांगा? मी वंदना पार्टे. माझा 92 गट नंबर आहे. तिथे रस्ता नसतानाही अश्विनी सावंत या महिलेने क्रशरसाठी माझ्याच जमिनीवरती कब्जा करण्याचा प्रयत्न केला आणि तो पाणी पुरवठ्यांच्या अधिकाऱ्यांना सांगून 4 गुंठे माझे कजब केले तिने स्वतःहून, का तर तिचा क्रशर चालावं. या गोष्टीला मी विरोध केला असता त्यांनी मला गुन्हे दाखल केलेत माझ्यावर खोटे. आणि जवळजवळ आमच्या मुलांवरती 47 मुलांवरती गावावरतीच सगळ्या गुन्हेच दाखल. मला माहित नाही साहेब ह्याच्यात हात कुणाचा आहे, पण आम्ही एवढंच प्रशासनाकडे मागतो की आम्हाला न्याय मिळावा. आम्ही तो न्याय मिळाला जर नाही आम्हाला तर आम्ही मंत्रालयाकडे तर अवश्य जाणार. पण आम्हाला ह्या न्यायासाठी खूप झगडावं लागलं. ह्या आया बहिणींच्या फोड, ह्या यांचा अटॅक, एकीला ताप आलेला, तिला काल सलाईन लावलेलं, आजारी पडलेल्या, आणि त्याच्यात वरतून दबाव येतोय की यांना गोळ्या औषधं देऊ नका, यांना ॲम्ब्युलन्स देऊ नका, यांना असेच वाऱ्यावर सोडा. तुम्हीच सांगा आम्ही न्याय मागायचा तरी कुणाकडे? आणि वरतून प्रश्न करतायत. तुम्ही मंत्रालयात जाऊन तरी तुम्हाला कोण दाद देणार आहे? मग आता ह्यांनीच प्रश्न करायचे, ह्यांनीच प्रश्न उठवायचे. मग आमचे प्रश्न सोडवणार कोण? आम्हाला मग नकोच आहे, मंत्रालयच नको, मग कुठलेच आमदार खासदार नकोत. मग आमचे जर प्रश्न सोडवत नसतील तर काय उपयोग? आमच्या पश्चिम भागामध्ये जवळजवळ 6-7 जणे अधिकारी आहेत, म्हणजे पदाधिकारी आहेत. एकानं का होऊ नये आमच्याकडे यावं? का येऊ नये आमच्याकडे? त्यांनी का या बहिणींची विचारपूस करू नये?
मग काय उपयोग या मंत्रालयाचा, या मंत्रिपदाचा आणि तुम्हाला निवडून देण्याचा? बघा आता तुम्हीच ठरवा. जनतेनं मायबापांनीच कौल द्यावा या प्रश्नांचा आणि आम्हाला सपोर्ट करावा. आणि जेवढे होतील तेवढे पुण्याकडून मुंबईकडे जात असताना आमचा वाई पश्चिम भाग जेवढा आम्हाला ऍड होईल तेवढा कृपया करून ऍड व्हा. आम्हाला कशाचीही गरज नाही, तुमच्या पाण्याची नाही, जेवणाची नाही, खाण्याची नाही, कशाला आमच्या मातीला पण येऊ नका. पण या लढ्यासाठी विक्रमी लढा हा झाला पाहिजे. त्यासाठी सगळ्या वाई भागानं, पश्चिम महाराष्ट्रानं आमच्याकडे धाव घ्यावी, या लढ्यात सामील व्हावं ही माझी कळकळीची विनंती प्रत्येक मतदाराला आणि मत देणाऱ्या माणसाला आहे. आणि मी सामान्य बाई, जास्त काही चुकलं वाकलं असलं तर क्षमा करा. तुम्ही ह्या 3 वर्षे स्टोन क्रशरचा सामना करतात, काय काय समस्या निर्माण झालेत, काय आजार निर्माण झालेत, जगणं कसं तुमचं विस्कळीत झालं? आम्हाला या माणसांना म्हणजे गावामध्ये जेव्हा स्टोन क्रशर विस्थापित झाला, एवढी गांभीर्याची गोष्ट आहे कुणालाच वाटलं नव्हतं. ज्या वेळेला क्रशर झाला तिथं स्थापित आणि 8 दिवसानंतर जेव्हा सर ब्लास्टिंग व्हायला लागलं ना, रात्रीची मुलं ओरडून उठायला लागलीत, भांडी दरवाजा धड दरवाजे भांडी पडायला लागलीत, हादरायला लागले जमिनी. आमच्या काहींच्या पाणी ना नद्यांचे, आमचा झरा आटलाय हो. पूर्वीन पारचा झरा आमचा होता, जिथे पाणी कुठंच नव्हतं तर आम्ही तांब्याने ते झऱ्याचं पाणी घ्यायचो. तो झराच नसताभूत झाला या गोष्टीमुळे. म्हणजे पाण्याचे आमचे सगळे स्तोत्र बंद झाले. आमच्या गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला. आमच्या धुळीनं तर मला आता दम्याचा त्रास होतोय बघा. ह्या 8-10 महिन्यामध्ये स्वतःला मला दम्याचा श्वास घेता येत नाही मला. आणि माझी शेती तिच्या लगतच आहे. मी बेननी खुरपणी हे करते तिथेच. मग मला तर जास्तच त्याचा परिणाम होतो. हे तुम्हाला स्वतः दिसतंय, आता लाईव्ह दिसतंय की मला त्रास होतो या गोष्टीचा. मग तर बाकीचं द्या सोडून तुम्ही. आणि लहान मुलांना पण याचा त्रास होतोय. वाहनं जेवढी धडधड जातात तर आमच्या मुलाबाळे रस्त्यात आली तर मेली तर ही भरून देणार आहेत का? आणि जिथे लाईन गेले त्याची इलेक्ट्रिशियन लाईन, एकीचं बकरं मेलं त्याच्यात, एकीची गाय मेली त्याच्यात. मग हे आम्ही गुन्हे दाखल करायला यांच्या विरोधात गेले ना तर आमचा एकही गुन्हा दाखल होत नाही. फक्त आमच्यावर खोटे गुन्हे मात्र दाखल होतात. देवाला माहिती की ह्यांच्या पाठी कोण आहे. पण प्रशासन खूप भ्रष्ट आहे आणि ह्यांना आम्ही निलंबित केल्याशिवाय मंत्रालयातून माघारी जाणार नाही. तुमचे स्थानिक आमदार जे आहेत ते तुमची दाद घेत नाहीत का? तुम्ही त्यांच्याकडे गेल्यानंतर काय उत्तर येतं? जे मकरंद आबा पाटील तुमचे स्थानिक आमदार आहेत त्यांच्याकडे तुम्ही गेलात, माननीय आबांनी सांगितलं होतं आमच्या गावकऱ्यांना की 2 वेळा भेटीस माझ्या या म्हणून. गावकरी म्हणले आबा आम्ही येण्यापेक्षा तुम्ही या आणि आमची परिस्थिती तुम्ही स्टोन क्रशरची बघा. पण आबा एकदाही आमच्याकडे आली नाहीत. म्हणजे मतदानासाठी आमदार, कुठलेही आमदार किंवा कुठलाही नेता येऊ शकतो, पण आमच्या व्यथा जाणण्यासाठी तो माणूस गावापर्यंत येऊ शकत नाही. आम्ही आता लढ्यासाठी निघालेलो, आबांनी बाजूने आम्हाला साईड देऊन गेले, पण आम्हाला विचारपूस करायला आले नाहीत. म्हणजे मी टीका करत नाहीये, पण एक सांगते की असं केलं आहे त्याने आता ह्या 2-3 दिवसापूर्वी. आमदारांकडनं तुम्हाला काही फोन वगैरे आले का? मकरंद आबा पाटलाकडनं तुम्ही जाऊ नका, काय आलं फोनवर? काय म्हणणार? की तुम्ही थांबवा, स्थगिती देतो. आम्हाला स्थगिती नकोच आहे, आम्हाला क्रशर बंदच हवा आहे. तर हे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील जे 3 गावचे ग्रामस्थ आहेत, साधारण 250 ग्रामस्थ मजल दर मजल पायी प्रवास करत निघालेले आहेत. तर एका दिवसाला तुमचा किती किलोमीटरचा प्रवास आहे आणि प्रवास करत असताना काय काय अडचणी येतात? मावळामध्ये धुवाधार पावसाला सुरुवात झाली आहे. तुम्ही मावळामध्ये आज सुशीला लॉन्स मंगल कार्यालयामध्ये आलेले आहात, जे संतोष परदेशी यांचा आहे. तर आता इथनं पुढे पाऊस मोठ्या प्रमाणात आहे. कशा पद्धतीनं तुमचा प्रवास असतो? माझं नाव महादेव शंकर वरे, मी रिटायर्ड शासकीय कर्मचारी आहे. तर आम्ही रोज 10 ते 12 किलोमीटरचा रोज प्रवास करत असतो. आणि शिर्के साहेबांनी आम्हाला रेनकोटसारख्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आमचा 10 ते 12 किलोमीटरचा प्रवास रोजचा असतो. बरं, आता यामध्ये तुमच्या ह्या अडचणी घेऊन तुम्ही निघालात. स्थानिक लोकप्रतिनिधी तुम्हाला दाद देत नाहीत, तुमच्या प्रश्नाकडे पाहत नाहीत. आता मंत्रालयामध्ये जाऊन काय भूमिका आहे तुमची? स्थानिक लोकप्रतिनिधीपेक्षा जे स्थानिक आमचं प्रशासन आहे ते याला सर्वस्वी जबाबदार आहे. आमचं प्रशासनच संपूर्ण उलट बाजूने आम्ही जर ऑब्जेक्शन घेतलं तर त्याला दुसरं हे क्रिएट करून तर संपूर्ण आमचा प्रस्ताव आहे ना तो संपूर्ण आमचा ह्या बाबू लोकांनी नेस्तनाबूत केलेला आहे. काय मंत्रालयावर जाऊन तुमची काय भूमिका असणार?
मंत्रालयाजवळ आमची भूमिका आहे. आमच्या 3 मागण्या आहेत महत्वाच्या. त्या आम्ही 3 मागण्याबाबत लढणार आहे. पहिली मागणी आमची अशी आहे की जे आमच्या बंधूवर किंवा भगिनींवर जे गुन्हे दाखल केलेत, खोटे गुन्हे, ते सगळे मागे घेतले पाहिजेत. दुसरी मागणी अशी आहे की ब्लॅक स्टोन क्रशर हा पूर्णपणे बंद, म्हणजे कायमस्वरूपी बंद, हा आदेश आम्हाला रिटर्नमध्ये मिळाला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आहे की जे भ्रष्ट अधिकारी आहेत, ज्यांनी खोटे अहवाल सादर केले आणि शासनाची दिशाभूल केली, ठीक आहे, तर त्यांच्या सर्वांचं निलंबन झालं पाहिजे. ह्या 3 मार्ग जोपर्यंत आमच्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. काय होती झाडी, काय होती आमची पार्टेवाडी, पण या सावंतबाईच्या क्रेशरनं संपूर्ण बिघडून टाकली आमची आघाडी. म्हणून धरावी लागली आम्हाला मंत्रालयाची गाडी. तर या ठिकाणी हे ग्रामस्थ आहेत. ग्रामस्थांची एकच मागणी आहे, क्रशर त्यांच्या गावामध्ये आल्यामुळं त्यांचं जगणं अवघड झालेलं आहे. आणि हे वाई तालुक्यामधनं जे 3 गावचे ग्रामस्थ आहेत, यामध्ये जे कुसगाव आहे, एकसर आणि व्याहाळी या गावचे हे ग्रामस्थ आहेत. आता हे मंत्रालयाकडे निघालेले आहेत. आता तरी मंत्रिमंडळातील कुठल्या मंत्र्यांना यांच्याविषयी काय दया येते का, काय यांना मुंबईपर्यंत चालत जाण्याची वेळ येते. यामध्ये अनेक जण वयोवृद्ध आहेत, काही जणांच्या तब्येती ढासाळलेल्या आहेत, काही जण दवाखान्यामध्ये ॲडमिट झालेले आहेत. पाऊस मोठ्या प्रमाणात चालू आहे. तर सरकारकडनं काय निर्णय होतोय याकडे या ग्रामस्थांचं लक्ष आहे. बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा. खोटे आवाज देणारे शासकीय अधिकाऱ्यांचा, खोटे आवाज देणारे शासकीय अधिकारी